चलो चालू करने का। ओके, चलो तिकडे कन्स्ट्रक्शन आहे म्हणून शिवम आज ऑफलाईन ठेवलं नाही. ते रोडचं कन्स्ट्रक्शन आले ना, ते खूप आवाज यायला, त्याच्यामुळे ऑफलाईन ठेवलं नाही. मंडेला घेऊ ऑफलाईन. काय मंडेला ऑफलाईन घेऊ. चलो, मग काय बघायचं आज? काय बघायचा? कोणता चॅप्टर चालू आहे आपला? ग्राफ्स चालू आहे. ग्राफ्स मध्ये हाऊ टू ड्रॉ ग्राफ्स. ग्राफ्स मध्ये कोणता पार्ट चालू आहे? हाऊ टू ड्रॉ ग्राफ्स. हाऊ टू ड्रॉ ग्राफ्स मध्ये हाऊ टू ड्रॉ ग्राफ्स त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स आहेत? हाऊ टू ड्रॉ ग्राफ्स मध्ये नंबर 1 स्टेप काय? नंबर 1 स्टेप आहे फिक्स पॅरामीटर्स. हाऊ टू ड्रॉ ग्राफ याच्यामध्ये नंबर 1 स्टेप आहे काय? फिक्स पॅरामीटर्स. नंबर 1 स्टेप आहे फिक्स पॅरामीटर. नंबर 1 स्टेप काय? फिक्स पॅरामीटर्स. नंबर 2 स्टेप काय? नंबर 2 स्टेप काय? फिक्स रिलेशन बिटवीन दीज पॅरामीटर्स. हे जे पॅरामीटर्स आहेत त्यांच्यातलं रिलेशन फिक्स करायचं. फिक्स पॅरामीटर्स, देन फिक्स रिलेशन, देन तिसरा काय? देन थर्ड पॉइंट काय? ओके ओके वैष्णवी, मेसेज पाठव, व्हॉट्सअपवर मेसेज पाठव, मी पाठवतो. मग सेकंड काय? फिक्स रिलेशन. सेकंड पॉइंट काय? फिक्स रिलेशन. मग रिलेशन एकदा फिक्स झाला, रिलेशन एकदा फिक्स झाला, ठीक आहे. रिलेशन एकदा फिक्स झाला की त्याच्यानंतर काय? रिप्लेस पॅरामीटर्स. मग रिप्लेस कसा? Parameter which were supposed to plot on y-axis should be replaced by y, and parameter which we are going to plot on x-axis should be replaced by x. मग थर्ड काम काय? रिप्लेस. थर्ड काय काम? रिप्लेस. फोर्थ काम काय? फोर्थ काय काम? कंपेअर. स्टँडर्ड ग्राफ्स बरोबर कंपेअर करायचा. फिफ्थ काय काम? ड्रॉ. आणि सिक्स काय काम? सिक्स चेक क्वाड्रंट. सिक्स काम काय? सिक्स स्टेप काय? चेक क्वाड्रंट. ठीक आहे. मग काल आपण 2 एक्झाम्पल्स केलेत ग्राफचे. काल आपण 2 एक्झाम्पल्स केले. आज आणखीन एक्झाम्पल्स करू. ठीक आहे. चला, आणि सर्व एक्झाम्पल्स, ऑल एक्झाम्पल्स फिजिक्स मधले करू की जे फिजिक्स तुम्हाला 10th पर्यंत झालेलं आहे.
आणि जे फिजिक्स ऑब्विसली 11th-12th ला पण आहे, पण 10th पर्यंत पण झालेलं तुम्हाला, त्याच्यातलंच आपण करूया. ठीक आहे, चलो बोला. फर्स्टला इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अ कार, initial velocity of a car is 0. So next example, initial velocity of a car is how much? 0. Initial velocity of a car is 0. Acceleration of car is 4 meter per second square. Acceleration of car is 4 meter per second square. Initial velocity is 0. Initial velocity is 0. Acceleration of car is 4 meter per second square. Acceleration of car is 4 meter per second square. Draw velocity versus displacement graph. 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 अरे रितेश कुठे होता इतके दिवस, काय चालू आहे? रेग्युलर लेक्चर करा, मिस करू नका. आज वैभव दिसन झाला. ठीक आहे, लेक्चर ऍब्सेंट खूप राहिला तुम्ही. चलो बा, काय करायचं आहे? ड्रॉ व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ. ठीक आहे, पहिलं काम काय, मी ग्राफ ड्रॉ करतो. इकडे तुम्ही बघा, मी ग्राफ ड्रॉ करतो, तुम्ही या बाजूला बघा. चला बघा रे, चला एकदम सुपर स्टेप्स आहेत. ग्राफ ड्रॉ करायच्या एकदम सुपर स्टेप्स आहेत. स्टेप वाईज गेला गेम होणार. गेम होणार म्हणजे ग्राफ येणार. नंबर 1 काम काय, चला सर्वजण बघा, तुमचं तुम्ही करू नका. मी सांगाल तसं ऐका, नाहीतर मी इकडे सांगालो तुमचं तुम्ही ड्रॉ करायला, मग काय तुम्हाला मजा येणार नाही. मी सांगतो तसं करा. पहिलं काम काय, फिक्स पॅरामीटर्स. पहिलं काम काय, फिक्स पॅरामीटर्स. फिक्स पॅरामीटर मीन्स व्हॉट? वी हॅव टू फिक्स पॅरामीटर in which we are supposed to draw graph, but in question it is already given. We have to draw graph of velocity versus displacement. Velocity versus displacement चा जर ग्राफ काढायचा आहे, velocity versus displacement चा ग्राफ काढायचा आहे, तर तेच तर पॅरामीटर आहे. कशातला ग्राफ काढायचा तेच पहिलं ठरवायचं. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. ऑलरेडी क्वेश्चन मध्येच दिली, ड्रॉ velocity versus displacement ग्राफ. दुसरं काय काम, सेकंड स्टेप काय, ज्यांच्यामध्ये ग्राफ काढायचा त्यांच्यामधलं रिलेशन पाहिजे. आय नीड रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. मग व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन कोणत्या कायनॅमेटिक्सच्या इक्वेशन मध्ये? सेकंड, फर्स्ट का थर्ड? व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट यांच्यातलं रिलेशन कोणत्या कायनॅमेटिक्सच्या इक्वेशन मध्ये? बोलो, चलो बोलो मुझे, कोणत्या कायनॅमेटिक्सच्या इक्वेशन मध्ये? Very good. Third. Relation between velocity and displacement. Relation between velocity and displacement is in third equation of kinematics. पहिली equation v is equal to u plus at. Second equation काय? v square is equal to u square plus 2s. Second, v square is equal to u square plus 2s. Second s is equal to ut half at square. Second कोणती? s is equal to ut half at square.
आणि थर्ड ही वाली v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. करेक्ट अंजली, व्हेरी गुड. चलो तिसरी इक्वेशन काय, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. मग कशातला ग्राफ काढायचा ते झाला फिक्स. कोणत्या दोघांच्या मध्ये ग्राफ काढायचा ते झाला फिक्स. देन रिलेशन बिटवीन दीज टू, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मध्ये रिलेशन अप्लाय करायचं. वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट यांच्यातलं रिलेशन पण झालं. तिसरं काम काय करायचं, रिप्लेस. तिसरं काम काय करायचंय, रिप्लेस. म्हणजे काय, ज्याला वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचा आहे, ज्याला वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचा आहे दॅट शुड बी रिप्लेस्ड बाय वाय. ज्याला एक्स ऍक्सिस वर प्लॉट करायचा आहे दॅट शुड बी रिप्लेस्ड बाय एक्स. ज्याला वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचं आहे पहिल्याला वाय ऍक्सिसला प्लॉट करायचं. हे पहिलं असते का, त्याला वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचं. याला वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचा म्हणून याला लिहिला मी वाय, वायचा स्क्वेअर. This is on y-axis, therefore I have written velocity as y. So y square. Initial velocity किती दिली 0, तर ते 0 तर गेलाच ना, 0 चा स्क्वेअर तर गेला, 0 प्लस एनिथिंग 0, 0 प्लस एनिथिंग हे आहे तसा आला. मग 2 इंटू एक्सेलरेशन. हे 0 आहे, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे म्हणून हा पार्ट गेला. मग किती आला, 2 इंटू ए इंटू एस. मग किती आला, 2 इंटू ए इंटू एस. 2 इंटू एक्सेलरेशन इज हाऊ मच, एक्सेलरेशन इज 4. 2 into acceleration is how much? Acceleration is 4. And displacement? But displacement ला तर x लिहायचं आहे. Displacement ला तर x लिहायचं आहे. का? कारण displacement is on x axis. Displacement is on x axis. Therefore displacement ला x लिहिला. Velocity is on y axis. Therefore velocity ला y लिहिला. मग रिप्लेसमेंट तिसऱ्या स्टेपला आहे आपण आता. थर्ड स्टेपला रिप्लेसमेंट. याला थोडं सिम्प्लिफाय करू. y square is equal to 8x. y square is equal to 8x. नंबर 4 काय करायचं, नंबर 4 काय करायचं, कंपॅरिझन. कंपॅरिझन कुणाबरोबर करायचं, दिस इक्वेशन शुड बी कंपेअर्ड विथ स्टँडर्ड इक्वेशन्स ऑफ ग्राफ्स. आणि मग कोणता ग्राफ आहे कळते, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन बघा, रिकॉल करा. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन बघा, रिकॉल करा, आठवते का. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय झालं, y इज इक्वल टू mx प्लस c. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस c सारखं आहे का, y नाही तर y स्क्वेअर आहे. स्ट्रेट लाईन आहे. x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay हायपरबोला आहे का, x स्क्वेअर वाला हायपरबोला नाही. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, तसाच हायपरबोला आहे ना, y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असा हायपरबोला आहे. सॉरी, पॅराबोला. ही जी इक्वेशन आहे कुणासारखी दिसली, अशी दिसली. ही इक्वेशन कुणासारखी दिसली, अशी दिसली. म्हणजे हे कोण आहे, पॅराबोला आहे. ग्राफ कोणता आहे, तर ग्राफ पॅराबोला आहे. कळतंय, व्हेरी गुड. मग 4a आणि 8 इक्वल इक्वल आहे. 4a आणि 8 इक्वल इक्वल आहे. a किती आला, 2. 4a आणि 8 इक्वल इक्वल आहे. तर a किती आला, 2 आला. मग a पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तेवढंच आपल्याला पाहिजे. a पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तितकंच पाहिजे आपल्याला, बाकी a ची व्हॅल्यूशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप, फिफ्थ स्टेप, ड्रॉ ग्राफ. फिफ्थ स्टेप मध्ये काय, ऑन y axis we are plotting velocity, on x axis we are plotting displacement. On y axis we are plotting velocity and on x axis we are plotting displacement. ठीक आहे. हे पॅराबोला आहे, सांगा कोणता पॅराबोला आहे. इज इट व्हर्टिकल पॅराबोला और हॉरिझॉन्टल पॅराबोला, बोला. चलो, हा पॅराबोला कोणता आहे तेव्हा सांगा मला. हॉरिझॉन्टलला HR लिहिला तरी चालते, व्हर्टिकलला VER लिहिला तरी, शॉर्ट मध्ये त्या आन्सर चालते. इज इट हॉरिझॉन्टल पॅराबोला और व्हर्टिकल पॅराबोला, आणि कुठला त्याच्यातला ते पण सांगा. अपवर्ड का डाऊनवर्ड, लेफ्ट का राईट ते पण सांगा. अपवर्ड पॅराबोला का डाऊनवर्ड, लेफ्ट का राईट ते पण सांगा. व्हेरी गुड, सर्वांना आले, खूप छान. चला, कसा
वो वाई स्क्वेअर वाला पॅराबोला वाई स्क्वेअर वाला पॅराबोला येते हॉरिझॉन्टल. वाई स्क्वेअर वाला पॅराबोला येते हॉरिझॉन्टल. एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला व्हर्टिकल आहे. एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला व्हर्टिकल आहे. वाय स्क्वेअर वाला पॅराबोला काय वाय स्क्वेअर वाला पॅराबोला आहे हॉरिझॉन्टल. आणि त्याच्यात पण ए पॉझिटिव्ह आला A2 आला म्हणजे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह याचा पॅराबोला कोणत्या बाजूला आहे राईटला. पॉझिटिव्ह आहे पॅराबोला इज टुवर्ड्स राईट. निगेटिव्ह आहे पॅराबोला इज टुवर्ड्स लेफ्ट. वाय स्क्वेअर वाला. एक्स स्क्वेअर वाला कसा आहे पॉझिटिव्ह आहे अपवर्ड निगेटिव्ह आहे डाऊनवर्ड. हिअर वाय स्क्वेअर वाला ही पॅराबोला आहे. वाय स्क्वेअर वाला पॅराबोला इज हॉरिझॉन्टल. त्यात पण ए पॉझिटिव्ह आहे. ए पॉझिटिव्ह म्हणजे कसा ना ए पॉझिटिव्ह म्हणजे असा. ए पॉझिटिव्ह मीन्स ग्राफ आला असा. ठीक आहे. व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट. आता याच्यात पण काय ठरवायचं आता चेक क्वाड्रंट. याच्यात पण फायनली काय करायचं क्वाड्रंट चेक करायचं. कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबल आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबल नाही. मग व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते का. मग व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह पण असणार व्हेलॉसिटी निगेटिव्ह पण असणार. डायरेक्शन चेंज झाली की निगेटिव्ह बोलणार ना. इफ अपवर्ड व्हेलॉसिटी इज पॉझिटिव्ह then downward velocity is negative. If this velocity is positive, then this velocity is negative. Velocity positive negative असते. मग velocity पॉझिटिव्ह असणार मग इकडला ग्राफ पण एक्झिस्ट करते खालचा ग्राफ पण एक्झिस्ट करणार. आणि डिस्प्लेसमेंट ते पण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पण असते निगेटिव्ह पण असते. मग सगळं व्हेलॉसिटी ने डिस्प्लेसमेंट बोथ कॅन बी पॉझिटिव्ह बोथ कॅन बी निगेटिव्ह. मग ग्राफ सर्व ठिकाणी येते कुठं कॅन्सल होत नाही. ग्राफ दोन्ही ठिकाणी येते कुठलाच ग्राफ कॅन्सल होत नाही. कळतंय. चला घ्या ड्रॉ करून घ्या. चला ड्रॉ करून घ्या. 6 स्टेप झाली म्हणून मी दिली. 6 स्टेप चेक केली पण काय फरक पडला नाही आहे तसं राहिलं. चलो लिहा. बायोलॉजी लेक्चर झाले का रे 9:30 लाच. कसं आहे बायोलॉजी लेक्चर 9:30 ला झाले का कसं आहे. बर बर लेट आलेल्या मुलांसाठी आहे का. बर ठीक आहे. मग तुम्ही लेट आलेल्या मुलांनी ऍडजस्ट केला असतं तर झालं असतं रे 9:30 ला. तुम्ही असं काही बोलला नाही मला. जे मुलं बायोलॉजीला लेट जॉईन झाले त्यांनी काय रेकॉर्डेड लेक्चर पण बघितलं असतं तर चालत होतं ना. आपलं ऑफलाईनला तुम्हाला यायला भेटलं असतं. आपल्या ऑफलाईन लेक्चरला यायला भेटलं असतं ना खूप मज्जा आली असती. ठीक आहे करू करू ना थोड्या तिथं बाकीच्या पण बॅचेस ऍडजस्ट करायच्या आहेत. बघू ना करू करू वैष्णवी करू काहीतरी ऍडजस्ट. आज पांचाळ पण दिसणं वाटाले. जीवन आला. रितेश कुठे गेला. रितेश काय बोलत नाही काय नाही. काय रितेश कुठं आहे. अरे रितेश काय झालं तू काय बोलन झाला काय झालं. मी विचारलं तुला 2-3 दिवस कुठं होता तू काय बोल ना पण मला. चलो रितेश बहुतेक लेक्चर चालू करून झोपला वाटाले. कमेंट करता येईना झाली. आला 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 आला. येताच आलं नाही.
अरे पण ऑनलाईन तर करायचं ना, ऑनलाईन. चलो आगे जाने का. हे क्लिअर करे, कोणती स्टेप रिपीट करायच्या का बा. दीक्षा बोला, कोणाकोणाला कळते ना सर्वांना. अंजली बोला, कोणाला. केशव, भक्ती बोलो. ठीक आहे, बोला काय कळते सर्वांना. ओके रितेश, कळते का. नेक्स्ट करायचा. ओके. मग याच न्यूमरिकल मध्ये थोडासा वेगळ्या पॅरामीटर्सचा ग्राफ ड्रॉ करायचा. ला इन द अबाव न्यूमरिकल राईट नेक्स्ट क्वेश्चन. चला ल्या. इन द अबाव न्यूमरिकल ड्रॉ. ला इन द अबाव न्यूमरिकल ड्रॉ displacement versus time graph. In the above numerical draw displacement versus time graph. In the above numerical draw displacement versus time graph. चला आपण सगळे बरोबर करू, आता एकत्र करूया. चलो सगळे मिळून एकत्र करू. इन द अबाव न्यूमरिकल ड्रॉ डिस्प्लेसमेंट, तेच न्यूमरिकल डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ. चला सगळे मिळून करू, एकत्र काम करूया. चला नंबर 1 स्टेप हेच झाली. पॅरामीटर्स कशामध्ये ग्राफ ड्रॉ करायचा, कोणत्या पॅरामीटर्स मध्ये ग्राफ ड्रॉ करायचा आहे, तर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. पहिली स्टेप तर झाली. चला लिहा, बरोबर लिहा माझ्या आता. एस वर्सेस टी पहिली स्टेप. सेकंड स्टेप, वी नीड रिलेशन बिटवीन एस अँड टी. मग एस आणि टी मधलं रिलेशन कुठल्या कायनॅमॅटिक्सचं इक्वेशन, नंबर 1, 2 का 3 बोला. विच इक्वेशन ऑफ कायनॅमॅटिक्स. चला करेक्ट. राजश्री, अंजली, आदित्य, चलो व्हेरी गुड. चला सगळेजण सांगा विचार करून, एस आणि टी मधलं कुठलं रिलेशन आहे. करेक्ट मोहिनी, बोलो बाकी लोग. लेक्चर बघितले नाहीत का मागचे. रितेश काय केलं, मागचे लेक्चर बघितले नाहीत का, मागच्या 2 दिवसांचे. बघून घे ना लेक्चर. मग लेक्चर बघितलं नाहीस तर कसं कळेल. किंवा मंडेला ऑफलाईनला ये, ऑफलाईनला मी सांगतो समजावून तुला. मंडे ऑफलाईन आहे, ऑफलाईनला ये, तिथं सांगतो किंवा मागचे लेक्चर बघा. ते डायरेक्ट कसं कळेल. करेक्ट. वैष्णवी बोला, धनश्री बोला, कमेंट करणार बघ. काय झोप लागली का. जीवन बोलो, बोला कोणती इक्वेशन यूज करायची कायनॅमॅटिक्सची. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, एस यू टी हाफ एटी स्क्वेअर का थर्ड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. कोणती इक्वेशन यूज करायची. व्हेरी गुड. सेकंड इक्वेशन यूज करायची. चला लिहा. रिलेशन बिटवीन एस अँड टी. बरोबर. धनश्री, शिवम बरोबर आहे. चलो लिखो. एस is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. ठीक आहे. चलो दुसरं काम झालं. तिसरं काम काय, रिप्लेसमेंट.
ज्याला वाय ऍक्सिस वर प्लॉट करायचं आहे त्याला वाय ला, चला एस ला yes we are plotting on y axis, therefore I have replaced yes by y. I have replaced yes by y. चला ल्या, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? इनिशियल व्हेलॉसिटी किती? मग इनिशियल व्हेलॉसिटी 0, मग 0 इंटू टाइम 0 हा पार्ट गेला. मग इनिशियल व्हेलॉसिटी 0, 0 इंटू टाइम 0 ते गेला. मग राहिलं काय? हाफ. राहिला काय? हाफ ए टी स्क्वेअर. राहिलं काय? हाफ ए टी स्क्वेअर. मग ऍक्सेलरेशन किती आहे? ऍक्सेलरेशन इज 4. हाफचा हाफ, ऍक्सेलरेशन इज 4. अँड टाइम इज ऑन विच ऍक्सिस? टाइम इज ऑन एक्स ऍक्सिस. त्याला मग लिहा एक्स. टाइम इज ऑन एक्स ऍक्सिस, मग त्याला काय लिहिला? एक्स. ओके. मग ज्याच्यातला ग्राफ काढायचा आहे त्यांच्यातलं रिलेशन झालं की यस ना, यस वाय ऍक्सिस वर आहे त्याला रिप्लेस केला वाय ने, टाइम एक्स ऍक्सिस वर आहे त्याला रिप्लेस केला एक्स ने. मग रिलेशन काय झालं? असा. चला सिम्प्लिफाय करा. वाय इज इक्वल टू 2x स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2y. तिसरं काम काय करायचं आहे? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2y. बोला कोण आहे मग हे कुणासारखं दिसायला? हे इक्वेशन कुणासारखं दिसायला? हे इक्वेशन कोणासारखं दिसायला? बर, संडे उद्या लेक्चर नाही. आज सॅटरडे आहे, उद्या संडे. संडेला लेक्चर नाही. आणि मंडेला बघा, मंडेला हे आता झाले कमी, थोड्याची प्रॅक्टिस झाली नाही. मग मंडेला पेपर मी काय ठेवत नाही. ठीक आहे ना? मंडेला काय पेपर ठेवत नाही. मंडेला फक्त आपण लेक्चर घेऊया. मंडेला आपण फक्त लेक्चर घेऊया आणि नेक्स्ट मंडेला पेपर ठेवूया याच्यावर. ठीक आहे? कारण हे झालंच नाही, याच्यावर पेपर काय टाकता येण्यासारखं नाही. याची प्रॅक्टिस व्हायला लागला आणखीन थोडी. ठीक आहे? चलो, कारण डेरिव्हेटिव्ह वर 2 वेळा पेपर झाला. डेरिव्हेटिव्ह वर घ्यायचा म्हणलं तर डेरिव्हेटिव्ह वर 2 वेळा झाला. आणि लॉग आणि ट्रिग्नॉमेट्रीवर पण 2-2 वेळा झाला. मग मला वाटायला राहू दे, काय करत आहे. ठीक आहे? चलो, मग हे कोणता पॅराबोला आहे? बोलो मेरे को. चलो, विच पॅराबोला इज दिस? आता मी सांगितलंच पॅराबोला आहे म्हणून. एक तर गेम तुमचा सोपा केला. कोणता पॅराबोला आहे? कसा दिसायला? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. बरोबर? मग एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला म्हणजे व्हर्टिकल. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. मग एक्स स्क्वेअर वाला पॅराबोला म्हणजे कसा असतंय? व्हर्टिकल. त्याच्यात पण 4a कोण आहे? 4a आहे 1/2. मग हा 1/2 पॉझिटिव्ह, तर 4a पण पॉझिटिव्ह, म्हणजे a पॉझिटिव्ह असेल. बरोबर ना? वायच्या जोडीला पॉझिटिव्ह आहे, इथं पण वायच्या जोडीला पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ए पॉझिटिव्ह आहे. मग ए पॉझिटिव्ह आहे. इथं वायचा कोएफिशियंट पॉझिटिव्ह, तर इथं पण वायचा कोएफिशियंट पॉझिटिव्ह असेल. मग हे सगळं मिळून पॉझिटिव्ह, म्हणजे ए पण पॉझिटिव्ह असेल पाहिजे. 4a पॉझिटिव्ह आहे तर ए ला पॉझिटिव्ह असला पाहिजे. सो ए इज पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह ए साठी ग्राफ कसा येते? पॉझिटिव्ह ए साठी ग्राफ कसा येते? ही 4th स्टेप आहे. मग 5th स्टेप, ड्रॉ. मग ग्राफ कशाचा ड्रॉ करणं चालू आहे? डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. ग्राफ कशाचा ड्रॉ करणं चालू आहे? डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. मग ग्राफ कसा येते? डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. ग्राफ कसा यायला? इक्वेशन असं दिसायला. हे इक्वेशन असं दिसायला म्हणजे पॅराबोला आहे. एक्स स्क्वेअर आला म्हणजे पॅराबोला आहे. एक्स स्क्वेअर आला म्हणजे पॅराबोला आहे. आणि वायचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ अपवर्ड आहे. पॅराबोला अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. एक्स स्क्वेअर आहे म्हणजे व्हर्टिकल पॅराबोला. एक्स स्क्वेअर आहे म्हणजे व्हर्टिकल पॅराबोला. आणि वायचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे अपवर्ड. हा कोइफिशियंट वायचा निगेटिव्ह असता तर डाऊनवर्ड, पण पॉझिटिव्ह आहे तर ग्राफ आला अपवर्ड. तर ग्राफ आहे ते असा.
असा अपसाइड व्हर्टिकल पॅराबोला. ठीक आहे. बरं, आता नंबर 6 स्टेप. चला फायनल स्टेप मी सांगतो, मग लिहून घ्या काय राहिलं असेल तर. फायनल स्टेप मी सांगतो. खूप छान, सर्वांना आले, चांगली गोष्ट आहे. फायनल चेक क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबल आहे? फर्स्ट आणि सेकंड मध्ये त्याला ग्राफ, तर खाली काय चेक करायचं? मग ग्राफ इथं पॉसिबल आहे का? जनरली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबलच असते. जनरली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबलच आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये डिस्प्लेसमेंट पण पॉझिटिव्ह, टाइम पण पॉझिटिव्ह, बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे, पण टाइम काय झाला सेकंड क्वाड्रंट मध्ये? या बाजूला आलो ना, मग या बाजूला आल्यावर या ऍक्सिस वर काय असते? निगेटिव्ह टाइम, पॉझिटिव्ह टाइम. पॉझिटिव्ह येस, निगेटिव्ह येस. ग्राफ कळतेच ना तुम्हाला. या बाजूला पॉझिटिव्ह असते टाइम, या बाजूला निगेटिव्ह. मग निगेटिव्ह टाइम पॉसिबल आहे का? टाइम निगेटिव्ह पॉसिबल आहे का? मग टाइम पॉझिटिव्ह पॉसिबल आहे, पण टाइम निगेटिव्ह पॉसिबल नाही. मग इकडला ग्राफ येत नाही, फक्त राईट वाला ग्राफ येणार. पॉझिटिव्ह टाइम पॉसिबल आहे, निगेटिव्ह टाइम पॉसिबल नाही. मग इकडला ग्राफच येत नाही. इकडे ग्राफ कसं काय येणार? टाइम निगेटिव्ह असू शकते का? हा 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 नाही 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 नाही. मग ग्राफ फक्त येणार या बाजूला. ठीक आहे, ओके. चलो, चलो कोणती स्टेप सांगायची आहे का सांगा मला. केशव कळाले का नाही? केशव कळते का नाही? रितेश, फक्त हे कोणाचा ग्राफ आहे एवढं कळणार नाही तुला, पण बाकीच्या सगळ्या स्टेप्स कळतात का बघ. फक्त हा कोणता ग्राफ आहे कळणार नाही. हळूहळू बघत जा व्यवस्थित. केशव कळाल ना, चांगली गोष्ट आहे. रितेश व्यवस्थित लक्ष दे. आजच्या लेक्चरला पण तुला बरंच कळू शकते. आजच्या लेक्चरला पण बरंच कळू शकते. मागचं लेक्चर एखादं 2 बघितलं तर एकदम मस्त कळते. पहिलं आणि दुसरं तर बघ. लेक्चर नंबर 1 आणि 2 बघ. नवीन चॅप्टर चालू आहे. ठीक आहे. 4th आणि 5th चं लेक्चर बघा. ओके, चलो आणखीन करायचा ग्राफ. मस्त आहे ना, एकदम आहे, इंटरेस्टिंग आहे ना, एकदम इंटरेस्टिंग आहे ना हे. आणि कुणाला विचारून बघा, हे कुणाला विचारून बघा ग्राफ कसे ड्रॉ करायचे. टीचर्सला पण विचारा आणि स्टुडंट्सला पण विचारून चेक करा कुणाला येते का. खूप कमी टीचर्सला येते हे ग्राफ ड्रॉ करायला, आणि स्टुडंटला तर अवघडच आहे सोडा. टीचरला येत नाही, मग स्टुडंटला, खूप कमी स्टुडंट्सला आणि खूप कमी टीचर्सला येणार आहे हे ड्रॉ करायला. आणि इतकी सोपी मेथड, तर मला खूप वर्ष लागली हे शोधून काढायला. ओके, इतकी सोपी मेथड हे शोधून काढायला मला खूप वेळ लागलेला आहे. कळते ना, खूप सोपी मेथड शोधून काढली. एवढी सोपी मेथड कोणीच सांगू शकणार नाही, एकदम सोपी मेथड आहे. चलो बा, कशामध्ये तुम्हाला कशात ड्रॉ करायचं असेल तर मला सांगा. तुम्हाला कोणतं एक्झाम्पल असेल तुम्हाला आठवत, याच्यातला ग्राफ ड्रॉ करूया. बरं, याच्यातला ग्राफ कसा आहे ते सांगा. ओहम्स लॉ म्हणजे स्टेप्स तयार केल्यात. हा स्टेप्स सगळ्या मीच तयार केलेल्या आहेत. या स्टेप्स काय पुढे बुक्स मध्ये अवेलेबल नाहीत स्टँडर्ड. बा, ओहम्स लॉ, पोटेन्शियल ड्रॉप वर्सेस करंट, व्ही वर्सेस करंटचा ग्राफ कसा येते काय आठवते का मला सांगा. व्ही वर्सेस करंट 10th ला झाले तुम्हाला. व्ही पोटेन्शियल वर्सेस करंट हे ग्राफ कसा येते सांगा. काय आठवते का? 10th ला झाले. वैष्णवी आठवायला पाहिजे, काय बोला. बोला कसा येते. आई कोणालाच ना, एकाचा आन्सर आहे ना. अरे म्हणजे 10th तुम्हाला काय विसरून गेला काय सगळं? 10th 10वीचं सगळं विसरून गेला काय?
हे सगळे एकदम मस्त आले. हे ग्राफ डिफिकल्ट असताना पण एकदम मस्त आलेत. आणि टेन्सही ना, पोटेन्शियल वर्सेस ओहम्स लॉ रे, ओहम्स लॉ. व्ही इज इक्वल टू आर आय. पोटेन्शियल वर्सेस करंटचा ग्राफ कसा येते का आठवतंय? काही आठवण झाले? एकाला पण आठवना? अरे कैसा रे? अरे स्ट्रेट लाईन येते रे. 4th चॅप्टर मध्ये 10वीला झालं का नाही? 10th ला 4th चॅप्टर मध्ये का 9th ला झालंय? 9th ला झालं बहुतेक, 9th ला झालंय. पोटेन्शियल वर्सेस करंट. 9th ला पण नाही झालं. 9th ला आहे रे. करंट चॅप्टर आहे 9th ला. ल्या करू ड्रॉ. स्ट्रेट लाईन येते आणि त्याचा स्लोप आर आहे. पोटेन्शियल वर्सेस करंटचा ग्राफ स्ट्रेट लाईन आहे आणि त्याचा स्लोप आर आहे. आठवते का बघा? ठीक आहे, चला नो प्रॉब्लेम. शिवम 10वीला आहे का? ठीक आहे, असेल कधी दादा, सोडा. काय सगळं सर्व परीक्षा एक्झामच झाली नाही तुमची. एक्झामच झाली नाही. पूर्ण 10वी ऑनलाईन झाली. मास्तरनं काय शिकवलं आणि आपण काय शिकलो काय माहिती नाही. मास्तरनं त्याचं शिकवला आणि आम्ही गेम खेळलो फोनवर, बरोबर? काहीही लक्षात नाही. आणि त्यात एक्झाम पण झाली नाही. एक्झाम झाली असती तर अभ्यास तर केला असता. चलो कोई बात नाही. लिखो लिखो. काय ल्या. ओ भक्ती, तुम्हाला तर आठवायला पाहिजे, मी शिकवले तुम्हाला चॅप्टर. चल ल्या. A battery of V volts. A battery of V volts. चलो लिखो. A battery of V volts is connected across. A battery of V volts is connected across a resistance. A battery of V volts is connected across a resistance R. Across a resistance R. Draw potential difference. Draw potential difference V versus I graph. Draw potential difference V versus I graph. म्हणजे असं आहे, म्हणजे असं आहे. हा रेजिस्टन्स आहे. इकडे खाली बॅटरी लावली. बॅटरीचं पोटेन्शियल आहे V आणि या सर्किट मध्ये करंट चालला I. बॅटरीचं पोटेन्शियल आहे V आणि सर्किट मधून करंट चालला I. ठीक आहे. तर V वर्सेस I पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे जेवढं बॅटरीनं दिलं तेवढं रेजिस्टन्स खातो हा. मग V वर्सेस I ग्राफ काढायचा आहे. कळतंय? चलो परत एकदा जॉईन करा, मग ग्राफ बघू. परत रिपीट एकदा जॉईन करा, मग ग्राफ बघू. ठीक आहे, चलो.